मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खर्ड्या नावाचे डोंगर या नावाने प्रसिद्ध असणारे मित्रांनो शहराच्या अगदी जवळ या डोंगरावरती मित्रांनो आज जी आहे अतिशय म्हणजे विदारक घटना जी घडलेली आहे. एक मुलगा आणि त्याचे दोन आईवडील. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा उंच असा हा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून मित्रांनो काही थोडीशी किरकिर म्हणा काहीतरी म्हणा घरी झालं असावं आणि त्या कारणाने मित्रांनो त्या रागाच्या भरामध्ये तो मुलगा इथं आला वरती आणि तो डोंगरावरती असताना त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील देखील आले आणि वडील आले असताना मित्रांनो त्याच्या वडिलांनी आणि त्याला भरपूर वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो काही आला नाही मित्रांनो. आणि त्याच्या पाठोपाठ तो पडल्याच्या बरोबर त्याचे वडील देखील त्याला वाचवण्याच्या शर्तीमध्ये त्याचे वडील देखील या ठिकाणी कोसळले आणि वडील पडल्याच्या नंतर मित्रांनो त्याच पाठोपाठ त्याच्या आईने देखील मित्रांनो उडी त्यांच्या पाठीमागे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. या ठिकाणी त्यांना आपले जे अग्निशमक दलाचे जवान होते त्यांनी देखील वाचवण्याचा प्रयत्न केला. ते या ठिकाणी जाळी वगैरे पण आहे मित्रांनो. बघा अशा या ठिकाणी या भागामध्ये अशा घटना या होत असतात. तर मित्रांनो नक्कीच काही अडीअडचण जरी असल्या तरी आपण त्या शॉर्ट आउट केलं पाहिजे, बोललं पाहिजे, घरच्यांशी शेअर केलं पाहिजे. मित्रांनो माझ्यासोबत काही तरुण वर्ग आहे. मित्रांनो अशा घटना वारंवार होत आहेत. मित्रांनो माझ्यासोबत एक तरुण देखील आहे. तो देखील इन्स्पायरचे व्हिडिओ मुलांना देत असतो, तरुणांना देत असतो. तर भैया तुझं नाव सांगा अगोदर एकदा. माझं नाव वंश देशमुख. आता मी आज खावडे डोंगराच्या खाली आहे. खरं तर मी तरुणांना एक सांगतो की तुम्ही असा डायरेक्ट तडकीफड हा निर्णय घेत नका जाऊ. कारण की एकाच चुकीमुळे तुमच्या घरच्यांना नुकसान होऊ शकतं आणि आज तुम्ही एकाच चुकीमुळे त्याचे आई वडील वारलेत, तो सुद्धा वारलाय. मला पोलीस प्रशासन सुद्धा इथं अर्धा तासापासून समजावून सांगत होतं त्या व्यक्तीला, म्हणजे त्या मुलाला, की बाबा तू असं करू नकोस, काय मागण्या तुला काय पाहिजे, आयफोन पाहिजे का काय पाहिजे. पण त्याने ऐकलं नाही कुणाचं आणि तिथनं वरनं उडी मारली आणि डायरेक्ट खाली पडलाय. असं न्यूज चॅनल आणि त्याच्यावर म्हणलं जाते की काहीतरी घरगुती वाद होता किंवा कुटुंबाचा वाद होता किंवा काहीतरी, पण अजून ठरलं गेलं नाही की वाद काय होता. तर मित्रांनो अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, जे काही प्रश्न असतील आपल्या घरच्यांशी आपण बोलून क्लिअर केलं पाहिजे. अशा आता मित्रा ठीक आहे त्याचं तर आयुष्य त्यांनी संपवलंय, पण ज्या आईचं मन काय म्हटलं असन, जो वडील अगोदर त्याच्यासोबत खाली पडला मित्रांनो, तो विचार जरी केला तरी आपलं मन उबळून येते. तर अगदी मित्रांनो तरुण मित्रांना एक आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. भैया दादा हा देखील आवाहन करतोय, मी देखील आवाहन करतोय की असं टोकाचं पाऊल उचलू नका. जे काही प्रश्न असेल प्रत्येक कुठलाही किती जरी अडचण असेल तर त्याला प्रॉब्लेम म्हणजे सोल्युशन आहे, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अशा घटना होणार नाही. दादा याच्या अगोदर देखील या भागामध्ये अशा घटना आपण बघितलेल्या आहेत, आहे की नाही? पहिले हा आम्हाला एक निसर्गरम्य वातावरणाचा स्पॉट दिसत होता, पण आता हा पॉइंट सुसाईड पॉइंट म्हणून नोट होतोय. आणि मला मुलांना प्लीज एकदा परत एक सांगायचं की मी तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून सांगतोय, प्लीज तुम्ही असं काही निर्णय घेऊ नका दडकीफड. आणि दुसरी गोष्ट, एकदा चर्चा करा या गोष्टीवर. कोणती पण चर्चा असेल, छोटी तर छोटी गोष्ट, किती मोठी अडचण असू दे मित्रांनो, तीचं प्रत्येक सोल्युशन आहे. आणि मित्रांनो आपण घरच्यांना सांगू शकत नाही ना, आपला मित्र आहे ना. 2 दिवस अशी घटना करायच्या अगोदर तुम्ही मित्राकडे जा ना. 1 दिवस मित्राकडे थांब, 2 दिवस थांब. पण तू काय केलं, त्या मित्राने काय केलं, आला इथं त्याचाही जीव गमावलाय, त्याच्या आईचा गेलाय, वडिलांचा गेला. आता पाठीमाग आम्ही ऐकतो त्याची बहीण देखील आहे. आता त्या बहिणीवर काय परिस्थिती. मित्रांनो असं किती तुम्हाला अडचण आली तर मित्राकडे जा. सगळ्यात मोठं सोल्युशन असेल तर मित्र आहे आपल्याकडे. आपण आपल्यासोबत किती जरी एखादी घटना घडली आपण आपल्या मित्राशी शेअर करायला पाहिजे. बोल भैया तू काय बोलू शकतो? त्याच्यामुळे आई वडिलांवर पण परिणाम खूप मोठा होतो ना. खूप मोठा परिणाम होतो. बरोबर आहे. त्यांनी एवढं संसार उभा केलं, तो तर जातो, पण आई वडील ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांच्यावर लय जास्त होतो ना परिणाम. नक्कीच मित्रांनो सगळ्यांनी विचार करा. भेटूयात अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.